गुड मॉर्निंग एव्हरीवन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कलेक्टिव्ह नाउन। सर्वप्रथम तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे फोनिक मराठी। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी आणखी काही व्हिडिओज बनवण्यामध्ये प्रोत्साहन मला मिळेल। आणि खूप खूप आभार, आतापर्यंत तुम्ही जेवढे मला लाईक दिले, सबस्क्राईब दिले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार। ओके, तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलेक्टिव्ह नाउन हा टॉपिक बघत आहोत। कलेक्टिव्ह नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स अ ग्रुप। कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय आहे? असा वर्ड ज्याला आपण ग्रुपमध्ये हे करू। कुठल्याही ग्रुपचं नाव म्हटलं, जसं आपण आतापर्यंत ग्रुप ऑफ पीपल बघितले, त्याची नावं बघितले, ग्रुप ऑफ ॲनिमल्स बघितले आणि त्या ॲनिमल्सच्या ग्रुपला काय नाव द्यायचं ते बघितलं। त्यानंतर आज आपण ग्रुप ऑफ थिंग्स बघूया। तर त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे गॅलेक्सी ऑफ स्टार्स। आणि खूप सगळे स्टार्स जिथे आपण एकत्र बघतो तर त्याला काय वर्ड असतो? गॅलेक्सी। आपण तिथे ग्रुप ऑफ स्टार्स यूज करतो तर गॅलेक्सी वर्ड इज अ बेटर वर्ड। तो गॅलेक्सी ऑफ स्टार्स। अ फ्लीट ऑफ शिप्स। खूप सगळे शिप्स जेव्हा सोबत असतात तर त्याला काय म्हटलं जाते? फ्लीट। इथे शिप म्हणजे जे जहाज आहे त्यांचे जे ग्रुप आहे त्याला काय म्हटलं जाते? अ फ्लीट ऑफ शिप्स। अ हेज ऑफ ब्रशेस। खूप सगळे ब्रशेस जेव्हा सोबत आहे ग्रुपला त्याला काय म्हटलं जाते? हेज। अ पेअर ऑफ शूज। जेव्हा आपण दोन शूज आपण सोबत पेअर असते त्याला काय म्हटलो? काय वर्ड बोलतो आपण? पेअर। अ क्लाउड ऑफ डस्ट। अ क्लाउड ऑफ डस्ट। अ क्लाउड ऑफ डस्ट। अ पॅक ऑफ कार्ड्स। अ पॅक ऑफ कार्ड्स। कार्ड्सचा जो ग्रुप आहे त्याला काय बोलले जाते? पॅक। अ क्लम्प ऑफ ट्रीज। अ क्लम्प ऑफ ट्रीज। अ बंच ऑफ बनानाज। हे तर इझी आहे, मुलांना हे बऱ्याचदा आपण बघतो। बंच ऑफ बनानाज। अ बंच ऑफ कीज। यातले हे जे काही वर्ड्स आहे आपल्याला बरेचदा माहीतच आहे, पण हे जे वर्ड्स आहे याची आपल्याला फारशी माहिती नसते। तर माहिती असेल तर फारच चांगली गोष्ट आहे, आणि नसेल तर आपल्याला हे ऑब्झर्व करणे, रीड करणे, लर्न करणे फार आवश्यक आहे। अ बंच ऑफ ग्रेप्स। अ बुके ऑफ फ्लावर्स। आता हा पण एक कॉमन वर्ड असतो, अ बुके ऑफ फ्लावर्स, अ बंच ऑफ ग्रेप्स, अ बंच ऑफ कीज, अ बंच ऑफ बनानाज। हा जो आहे हे थोडे कॉमन असतात, हे आपल्या डेली यूजमध्ये आपण हे वर्ड्स यूज करतो, पण हे जे काही वर्ड्स आहे ते आपण नाही। त्यामुळे मुलांना जेव्हा क्वेश्चन येतो यावर, तर त्या टॉपिकवर क्वेश्चन जेव्हा येतो तेव्हा ते थोडे कन्फ्यूज असतात, आणि मग ते म्हणून मग त्यासाठी हा व्हिडिओ आहे की जेणेकरून मुलांना कुठलंही कन्फ्युजन नको, आणि हे जे वर्ड्स आहे त्यांच्या नजरेसमोरून गेले पाहिजेत, वाचल्या गेले पाहिजेत, बोलल्या गेले पाहिजेत आणि लिहिल्या गेले पाहिजेत, तरच ते इझिली क्वेश्चन आन्सर करू शकतात। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा टू लिटिल एंजल्स चॅनल, टू फोनिक मराठी या चॅनलला, फोनिक मराठी या चॅनलला। ओके, तर आजचा व्हिडिओ हा माझा मराठीतून जो व्हिडिओ आहे तो आहे फोनिक मराठी चॅनलला। तो प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।